विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त धम्मसंध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम तथागत गौतम बुद्ध विहार, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, जनरल जोशी प्रवेशद्वार शेजारी, पुणे येथे संपन्न झाला। त्याच्यानंतर आम्ही राहिलो इकडे शिंदे माचीस विश्वभूषण भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आज वैशाख पौर्णिमा आणि या वैशाख पौर्णिमेनिमित्ताने आपण डॉक्टर आंबेडकर महोत्सव समिती परशुराम वाडेकर आणि उपमहापौर सुनीता वाडेकर आमच्या वतीने गेले 19 वर्ष धम्मपाठ हा कार्यक्रम आम्ही पुणे स्टेशन करत असतो। प्रचंड धम्मबांधव उपस्थित राहतात आणि आता 2 वर्ष झालं उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी त्यांच्या निधीतून छोटंसं म्हणता येईल एक विहार आम्ही उभं केले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बाजूला सकाळी मी विनंती केली होती सर्वांनी येऊन विहाराला भेट द्यावी की समजेल की आम्ही किती मोठं विहार बांधलेलं आहे। तर या ठिकाणी आता विपश्यना सुरू झालेलं आहे। रोज सकाळी आणि रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही विपश्यनाला येऊ शकता, बसू शकता, अर्धा 1 तास 2 तास 3 तास विपश्यना करू शकता। शेजारी अभ्यासिका मी उभी केली आहे, ती अभ्यासिका लवकरच तयार होणार आहे बाबासाहेबांच्या नावाने। तिथं UPSC NPSC चे विद्यार्थी आणि सर्व विद्यार्थ्यांना
पूर्णतः मोफत त्यांना सगळ्या सुविधा आम्ही देणार आहोत. ते आम्ही लवकर सुरू करतो. म्हणजे इकडं विपचना आणि तिकडं अभ्यासिका एक असं एक कॉम्बिनेशन या ठिकाणी आम्ही विद्यापीठाच्या गेटच्या बाजूला आम्ही निर्माण केले. त्यामुळं खूप आम्हाला आनंद होतोय की दुसरं वर्ष आम्ही सध्या कार्यक्रम करतो. बाहेर आता लवकरच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कलाकार बी या ठिकाणी तिथं जोंधळे म्हणून आलेले या ठिकाणी संतोष जोंधळे यांचं आगमन झालंय. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. या ठिकाणी महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका ज्यांनी अनेक वर्ष या महाराष्ट्रावर या आंबेडकरी जनतेवर ज्यांनी आपल्या आवाजाने त्यांच्या पतीने त्यांनी जी बाबासाहेबांची गीतं दिली गायली त्या सुषमा देवी आज या बौद्ध पौर्णिमेनिमित्ताने आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांची गाणी या ठिकाणी होणार आहे. ज्यांच्या माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं, हातात लेकरू काटेव काय ते गाणं, किती गाणे त्यांचे सगळे हिट गाणे. पण ते मध्यंतरीच्या काळामध्ये परिस्थितीमुळं कशामुळं थोड्याशा बाजूला गेल्या होत्या आणि खूप गायक आपल्याला सोडून गेले. प्रल्हाद दादा गेले, वामन दादा गेले, प्रताप सिंग गोदट गेले, वैशालीताई शिंदे गेल्या. सगळ्या ज्यांनी ही चळवळ उभी केली आपल्या गीतातून, हे सगळे जुने कलावंत आम्हाला सोडून गेले. ज्यांचे गीतं ऐकता ऐकता आम्ही लहानाचे मोठे झालो आणि ज्यांनी आपल्या गीतातून ही मुवमेंट उभी केली आणि या मुवमेंटमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि म्हणून अशा सगळ्या कलावंतांना आमचं अभिवादन आहे. सुषमा देवी यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. तसेच या ठिकाणी आत्ताच UPSC परीक्षेमध्ये या गेल्या महिन्यामध्ये जो निकाल लागला त्यामध्ये 310 रँक पटकवून IAS झालेल्या आमच्या कन्या उर्शाली कांबळे यांचा देखील सन्मान या ठिकाणी आदरणीय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय गोसावी सर, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे उपकुलगुरू काळकर साहेब, आदरणीय सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे रजिस्ट्रार आदरणीय आमचे मित्र धम्मबांधव डॉक्टर विजय खरे यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. कुलगुरू साहेबांना विनंती की त्यांनी या विचारपीठावर यावं. तसेच उपमहापौर सुनीता वाडेकर, RPIचे अध्यक्ष संजय सोरवणे यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. तसेच या ठिकाणी सुषमा देवी यांना देखील माझी विनंती त्यांनी स्टेजवर यावं. विठ्ठल गायकवाड, आंबेडकरी चळवळीतील तरुण नेतृत्व अंकल सोनवणे यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. या ठिकाणी या मतदारसंघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांना विनंती त्यांनी स्टेजवर यावं. आमच्या या शहरा वार्डाच्या वतीने सन्मान अडसूळ गुरुजी, चव्हाण, भीमराव वाघमारे सगळे आमची टीम. नंतर एक सत्कार या ठिकाणी उर्शाली संतराम कांबळे यांचा होणार आहे. तर कुलगुरूंना बाहेर जायचं असल्यामुळं ते बराच वेळ झाला या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांनी या बौद्ध पौर्णिमेनिमित्ताने अजून जाणार आहे का तर उपमहापौर सांगितले अजून ते 2-3 गाणे ऐकून जातील. तर त्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. सर्व धम्मबांधव, सर्व उपासक उपासिका, विविध क्षेत्रामध्ये अनेक मान्यवर आहे, जे प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, मोठ्या मोठ्या पदावर आहेत, ते सगळे माझ्यासमोर उभे आहेत या हॉलमध्ये. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. सर्व धम्मबांधवांचं, भगिनींचं आम्ही स्वागत करतो. आणि या ठिकाणी लगेचच उर्शाली कांबळे यांनी स्टेजवर यावं, त्यांच्या आईवडिलांनी स्टेजवर यावं ही विनंती. आमचे सुनीता वाडेकर यांची सख्खी बहीण संगीता कांबळे आणि संताराम कांबळे यांनी स्टेजवर यावं ही नम्र विनंती. या लवकर या.
या ठिकाणी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या सख्या लहान बहीण आणि माझी मेवणी संगीता आणि माझ्या मामाची मुली दोन्ही नाते. तर आदरणीय संगीता कांबळे यांचा सत्कार, कारण वृषालीचे आई वडील आहेत, खूप गरीबा ह्याच्यातून खूप कष्टाने यांनी आपल्या सगळ्या लेकरांना एवढ्या उंच पदावर नेलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. तर त्यांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय आताच करायचा आहे सत्कार. अच्छा हां. तर त्यांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय खरे सरांना माझी विनंती आहे की त्यांच्या आई वडिलांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. या ठिकाणी मी सकाळी एक आव्हान केलं होतं धम्मपाठमध्ये की आमच्या आंबेडकरी चळवळीतील जुन्या गायिका की प्रल्हाद दादापासून तर आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, जुन्या गायकांबरोबर ज्यांनी आपली कला सादर केली, आंबेडकरी गीतं गायली आणि त्यांची गीतं अजरामर राहिली. त्यांचे पती, त्यांचं लेखन हे महाराष्ट्रातली जनता कधी विसरू शकणार नाही. तर नजीकच्या काळामध्ये सध्या त्यांची परिस्थिती खूपच बिकट आहे आणि एवढी बिकट आहे सांगता सोय नाही. आम्ही त्यांना शब्द दिला की या धम्मपाठला तुम्ही या, बौद्ध पौर्णिमेला तुम्ही या, आम्ही 1 लाख रुपये तुम्हाला गोळा करून देऊ, कारण की तुम्ही एवढी सेवा केली, ती सेवा आंबेडकरी जनता कधी विसरू शकणार नाही. नवीन पिढीतल्या मुलांना माहीत नसेल, परंतु सुषमा देवी या एक मोठ्या गायिका आहेत. आता जोंधळे साहेबापासून तर सगळे गायक आहेत, परंतु जोंधळे साहेब तुम्ही बी इकडे या ना. हां हां थांबा. तर सुषमा देवींनी प्रचंड गीत या ठिकाणी सादर केलेले आहे. तर त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी आदरणीय अंकल सोनवणे, बाकी सगळ्यांनाच माझी विनंती आहे की उपकुलगुरू साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी त्यांचा एक सत्कार करावा. सकाळी त्यांना पुरस्कार आणि सन्मान आपण दिलेला आहे. सगळ्यांनी धम्मदान द्यायचं आहे. मला 1 लाख रुपये पूर्ण करायचे आहेत. जाता जाता सर्वांची यादी मी वाचून दाखवणार आहे. सकाळी ज्यांनी पैसे जाहीर केले त्यांनी कॅश आणले असेल तर स्टेजवर आणून द्यावे. नाही, सगळ्यांनी 5,000 10,000 रुपये. हा, तसेच आंबेडकरी चळवळीतील एक तरुण कार्यकर्ते अंकलजी सोनवणे यांचा सत्कार या ठिकाणी काळकर साहेबांच्या हस्ते होत आहे. तसेच उपमहापौरांना विनंती आहे की संतोष जोंधळे यांचाही देखील ते सत्कार या ठिकाणी करावा. नवीन पिढीतील नवीन गायक जुनी गाणी नवीन गाणी घेऊन आपल्यासमोर आलेत. तसेच अविनाश कदम यांना विनंती, त्यांनी शहराचे अध्यक्ष संजय सोनवणे यांचा सत्कार करावा. उपमहापौरांना विनंती आहे विठ्ठल गायकवाड, रमाई पुत्र त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी व्हावा. तसेच या ठिकाणी आदरणीय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू की जे आमचे मार्गदर्शक आहेत आणि शेजारीच आपल्या विद्यापीठामध्ये कुलगुरू म्हणून त्यांनी अत्यंत जबाबदारीने काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू म्हणल्यानंतर आम्हाला खूप अभिमान वाटतो. पुण्यासारख्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय गोसावी सर यांचा देखील सन्मान या एक ते आम्ही जे विहार बांधलेले उपमहापौराने त्याची प्रतिकृती आम्ही या ठिकाणी आपल्याला भेट देत आहोत. तर पहिले शॉल घालू. या ठिकाणी परशुराम वाडेकर साहेब आणि सुंदर वाडेकर हे दोघं या ठिकाणी कुलगुरू यांचा या ठिकाणी सन्मान करत आहेत. जोरदार टाळ्या वाजवा.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू गोसावी सर यांचा या ठिकाणी पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीताताई वाडेकर उपमान करत आहेत. धन्यवाद सर. आदरणीय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय पराग काळकर, डॉक्टर पराग काळकर सर हे प्रत्येक कार्यक्रमाला अगोदरचे कुलगुरू असताना यायचे आणि आता सरांबरोबर आहे. तर खूप वर्षाचं आपलं नातं आहे नाही का. पण मी कधी आपल्या मैत्रीचा कधी गैरफायदा घेतला नाही. मी इमानदारीने सांगतो नाही का, आणि मी घेणारही नाही का, कारण की तुम्ही खूप चांगलं काम करता त्यामुळं यायची इच्छा होत नाही आहे. नजीकच्या काळामध्ये भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे. या निमित्ताने विनस कंपनीने बाबासाहेबांच्या नावाने पेन त्याचं उद्घाटन घेतलं. ते कुलगुरूच्या हस्ते झालं आणि तो पेन भारतात सगळीकडे गेला. त्याची सेकंड आवृत्ती काढलेली आहे. आता फाउंटन पेनमध्ये तो पेन आलेला आहे. तर तो पेन ह्या ठिकाणी आपण फाउंटन पेन आदरणीय सरांना देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करू पाहतो. त्यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आदरणीय डॉक्टर विजय खरे सर म्हणजे माझे भाऊच आहेत. आम्हाला दोघाला बघितलं तर सख्या भाऊ आहे का काय आणि भाऊच आहेत खरं सांगतो तुम्हाला नाही का, फक्त आम्ही वेगवेगळे. तर डॉक्टर विजय खरे सर गेले अनेक वर्ष सम्यक साहित्य संमेलन पासून तर अनेक उपक्रमामध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून या शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये फुलेशाहू आंबेडकर विचार अत्यंत निष्ठेने प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करतात. चळवळीमध्ये मोठ्या रेटाने काम करतात आणि आम्हाला खूप इच्छा आहे त्यांना कुलगुरू बनून पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि होईल कधीतरी नाही का, आणि होईल. पण आमचे काळकर सर त्यांना सोडत नाही काय कारण की आता पुणे विद्यापीठाला त्यांची गरज खूप आहे नाही का. आणि खरे सरांचा देखील सत्कार या ठिकाणी सुनीताताई उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी करावा. त्यांनाही हा एक नवीन पेन आलेला आहे तो त्यांना गिफ्ट देण्यात येतो. तसेच खरे सरांचे चिरंजीव हे MBBS झालेले डॉक्टर झालेले आहेत. जोरदार आपण टाळ्या वाजवा. सकाळी आपण 2 डॉक्टरांचा सत्कार केला. या ठिकाणी आपल्या बहुजन समाजातली मुलं डॉक्टर होतात, मोठ्या मोठ्या पदावर जातात, त्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. अशा एक वर्षभरातली काही नावं एकत्र करून आपण या सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनकारक म्हणून जसं तुम्ही कॉन्व्होकेशन धरता तसं इथे कॉन्व्होकेशन बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी घ्यावं असा आमचा प्रयत्न आहे. तो पुढच्या वर्षी आम्ही करू. तर अभिषेक, जोरदार टाळ्या वाजवा. अभिषेक याचा सत्कार या ठिकाणी उपमहापौर कुलगुरू साहेब अभिषेक खरे, डॉक्टर अभिषेक खरे आता ते कुठं चाललेत? उद्या तो जर्मनीला चाललाय पुढच्या एज्युकेशनसाठी. आता तो MBBS झालेला आहे. त्यांचा देखील त्यांच्या पुढील कार्यकर्त्याला मनापासून शुभेच्छा. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान झालेला आहे. तसेच आमच्या कुटुंबामध्ये आता IAS होण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. IPS IAS नाही का. तर आमच्या वर्षाताई वाडेकर ह्या देखील आता मंडल अधिकारी त्यांची पोस्ट झाली. त्यांना देखील शुभेच्छा. त्यांनी स्टेजवर यावं. त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे.
आमच्या आप्पासाहेब वाडेकर यांच्या माझ्या लहान भावांच्या मिसेस आहेत. हे पंचशीलीत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा सत्कार आता करायचा आहे. नुकत्याच IAS UPSC परीक्षेमध्ये आता जो गेल्या महिन्यामध्ये निकाल लागला त्यामध्ये 310 गुण प्राप्त करून रँक प्राप्त करून डायरेक्ट IAS या पदावर त्यांनी मजल मारली. ज्या पास झाल्या त्यांचा निकाल आला. आम्हाला सगळ्याला आनंद वाटला की आमच्या घरातून एक मुलगी IAS झालेली आहे आणि सगळ्यालाच आनंद झाला. समाजाला आनंद झाला. महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनतेला सगळ्याला आनंद झाला की एक आमच्या चळवळीतून एक मुलगी IAS झालेली आहे. तिची प्रेरणा घेऊन अनेक मुलं IAS होतील. UPSCच्या परीक्षेत IPSCच्या परीक्षेत पुढं तिचा आदर्श घेऊन पुढं आपण बी IAS हो ही जबाबदारी घेऊन ते पुढं पार पडतील. अशा ऋषाली संताराम कांबळे यांचा सत्कार कुलगुरू यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार आणि सन्मान करावा. जोरदार टाळ्या. केला का सरकारी जोरदार टाळ्या वाजवूयात. आपली भीमाची कन्या IAS झालेली आहे आणि डायरेक्ट आता कलेक्टर होऊन आपल्याकडे आता ते येणार आहे. तर त्याचं स्वागत त्यांना आम्हाला तर आनंद झाला, समाजालाही आनंद झाला, सगळ्याला आनंद झालेला आहे. ऋषाली यांचा सत्कार या ठिकाणी कुलगुरू सरांच्या हस्ते झालेला आहे. या ठिकाणी त्यांना एक हे बी दे विजू घेते. हा नवी कुलगुरूंनी आंबेडकर जयंतीला बाबासाहेबांच्या पेनचं ओपनिंग केलं. त्याची सेकंड सिरीज या ठिकाणी आज तिचं अनावरण कुलगुरूंच्याच हस्ते आपण करत आहोत आणि ती भेट ऋषालीला या ठिकाणी देणार आहोत. आपल्या सर्वांच्या वतीने फक्त कुलगुरू शुभेच्छा देतील. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. हा या ठिकाणी आमच्या RPIच्या वार्डाच्या ग्रुपच्या वतीने सन्मान करायचं काल ठरलं होतं. एक मई झाल्यामुळं ते आम्हाला करता नाही आलं नाही. त्यामुळं आता सगळे म्हणतात मध्ये डिस्टर्ब नको कार्यक्रमात आत्ताच करून टाकू. भीमराव वाघमारे, चव्हाण साहेब तसेच अडसूळ गुरुजी यांना विनंती आहे की यांनी स्टेजवर आहे. बाकीचे सगळे या पुढं. चव्हाण या आमचे सगळे इथं मध्ये थांबवते. हां या या ताई आपल्या साहेब या सुनीता या नाही आहे ना. मी मागे मागे राहते. आम्हाला कसं मी मेन सत्ता या ठिकाणी आमच्या RPIच्या ग्रुपच्या वतीने सन्मान होत आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हा गुरुजी द्या. हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वार्ड शिवाजीनगर आणि औंध बोपडी प्रभागाच्या वतीने अडसूळ गुरुजी, भीमराव वाघमारे, चव्हाण साहेब, मतदारसंघाचे अध्यक्ष आदरणीय कदम साहेब या सगळ्यांनीच ताईंचा सन्मान केलाय. आता सर या ठिकाणी 2 शब्द शुभेच्छा देतील. नमस्कार. आजच्या गौतम बुद्ध जयंतीच्या सर्वांना खूप शुभेच्छा. आमचे मित्र परशुरामजी वाडेकर, सुनीताताई वाडेकर आणि ज्यांचा जिथे सत्कार झालेला आहे त्या वृषालीताई, ज्या अगदी लहान वयात अगदी पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्या IAS ऑफिसर झालेल्या आहेत. त्यांचं खूप अभिनंदन. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या कारकिर्दीला आपण नक्की शुभेच्छा देऊयात आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा. आणि नवीन पिढीला सुद्धा ते एक त्यांनी चॅलेंज दिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे प्राऊड पेरेंट्स दोघे, त्यांना खूप अभिनंदन त्यांचं. धन्यवाद. थँक्यू. एक वाडेकर साहेबांसाठी माझ्याकडनं एक माझ्याकडनं प्रेझेंट आहे. यस यस, माझ्याकडनं त्यांच्यासाठी प्रेझेंट आहे. साहेब पुढे आहेत. एक माझ्याकडनं एक सरप्राईज आहे त्यांना. तर साहेबांवरती गाणं झालं पाहिजे की नाही? या वाटे काय म्हणायचं? लई द्याशिक लई दमदार, कधी सरत नाही माग. भीमाचा सरदार आणि आठवले साहेबांचा वाघ. काय म्हणायचं? लई द्याशिक लई दमदार, कधी सरत नाही माग. वाडेकर साहेबांना म्हणतात लई द्याशिक लई दमदार, कधी सरत नाही माग. लई द्याशिक लई दमदार, कधी सरत नाही माग. वाडेकर साहेबांना म्हणतात पुणे जिल्ह्याचा ठाण्या वाघ. वाडेकर साहेबांना म्हणतात पुणे जिल्ह्याचा ठाण्या वाघ. वाडेकर साहेबांना म्हणतात पुणे जिल्ह्याचा ठाण्या वाघ. आला रे आला पुणे जिल्ह्याचा ठाण्या वाघ. आला रे आला पुणे जिल्ह्याचा ठाण्या वाघ. द्याशिक लई दमदार, कधी सरत नाही माग. लई द्याशिक लई दमदार, कधी सरत नाही माग. वाडेकर साहेबांना म्हणतात आमच्या बॉसला म्हणतात आठवले साहेबांचा ठाण्या वाघ. वाडेकर साहेबांना म्हणतात ठाण्या वाघ. वाडेकर साहेबांना म्हणतात पुणे जिल्ह्याचा ठाण्या वाघ. वाडेकर साहेबांना म्हणतात पुणे जिल्ह्याचा ठाण्या वाघ. वाडेकर साहेबांना म्हणतात पुणे जिल्ह्याचा ठाण्या वाघ. आणि हे गाणं लवकरात लवकर रेकॉर्ड करेल आणि मी स्वतः हे गाणं गाणार आहे. आणि धन्यवाद. हे पहा, आज बौद्ध पौर्णिमा आहे. खरं म्हणजे पोलीस अधिकारी आले, त्यांना फोन येतात. खरं म्हणजे मी खूप आता हा मंडप, हे डेकोरेशन, हे बाबासाहेबाचीच गीतं माझ्या जीवनावर कोणी गीत म्हणून असे माझी खूप इच्छा असते. आनंद शिंदेपासून सगळे म्हणले की तुझ्यावर गीत गावा. मी म्हणलं बिलकुल नाही गायचं, कारण मी माझं कौतुक कधी करून घेत नाही. माझ्या स्टेजवर लता मंगेशकर सोडून सगळे आलेले आहेत. शनिवारवाडा, गणेश कला क्रीडा, कुठला भाग नाही. उषा मंगेशकर, लता मंगेशकर, उदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, हरिहरन, तर सगळेच, राहुल देशपांडे पासून तर सगळे आले आणि बाबासाहेबांची गीतं मी त्यांना गायला लावली. काय
सगळे आले, कोणी नाही. आंबेडकर चळवळीतली सगळे, प्रल्हाद दादापासून, मी वामन दादाचं एक गायन पार्टी अटेंड केली माझ्या वस्तीतली, पण प्रल्हाद दादापासून तर सगळे, म्हणजे सुषमा देवी असतील, वैशाली शिंदे असतील, किंवा नागपूरच्या पाटणकरताई असतील, तिरंगी सामने मी केले, तर खूप गाणे गायले. तर हे शेवटचं गीत या ठिकाणी आपण करणार आहोत. सर्व टीमचे मी मनापासून आभार मानतो. बौद्ध पौर्णिमेनिमित्ताने आपण एक खूप मोठी वास्तू या ठिकाणी उभी केली आहे. अभ्यासिका बाबासाहेबांच्या नावाने उभी केली आणि खूप देखणी वास्तू. मी सकाळी पुणेकरांना आव्हान केलं होतं, अनेक लोक आले, त्यांनी सगळ्यांनी कौतुक केलं. तर हे बुद्ध विहार हे या शहरातलं विज्ञानाचं विहार व विद्येचं विहार राहावं आणि सगळ्यांनी तिथं ज्ञान अर्जन करावं असं आता मला नम्रपणे वाटतं. आणि म्हणून साहेब, आज आमचे पोरं खूप शिकलेत. आज आमची मुलगी IAS झाली, आमची दुसरी मुलगी कुठं आहे का इथं, हां, सगळे वाडेकर फॅमिली. आता एज्युकेशनमध्ये स्पर्धा लागल्या सगळ्याच्या, काय सगळ्याच्या स्पर्धा लागल्या पाहिजे. म्हणून वामनदादा म्हणतात, काल मुजरीचे केले रे माझ्या मेलेल्या बापाने, काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, आज मला मुजरे करते, आज मला मुजरे करते त्या भीम प्रतापाने. आता कुत्रं खात नव्हतं आमच्या आयुष्याला, कुत्रं खात नव्हतं आमच्या आयुष्याला. आज भारतातल्या ह्या टोकापासून तर काश्मीरपर्यंत, काश्मीरपासून तर गावागावात साले संविधानावरच बोलायला लागले. विरोधक बी संविधानावर बोलते आणि सत्ताधारी बी बाबासाहेब, प्रत्येक उमेदवाराच्या तोंडावर बाबासाहेब. भारतातली ही पहिली निवडणूक असेल, प्रत्येक उमेदवाराने बाबासाहेबांचं नाव घेतलं. एकमेव ही निवडणूक आहे, एकमेव निवडणूक आहे. कोणी उमेदवार असा शिल्लक नाही की ज्यांनी बाबासाहेबांचं नाव घेतलं. कारण की संविधान विषय खूप गाजला आणि म्हणून आम्ही संविधानावर खूप प्रेम करणारे लोक आहोत. कोणाच्या दम नाही संविधान बदली करायची. हे सगळे फेकफाके चालले, काय हे निवडणुकीचे फंडे चालू द्या, काय आपण पुढे जात राहू. आणि म्हणून या ठिकाणी जोंधळे साहेबांचं मी मनापासून आमच्या समितीच्या वतीने कौतुक करतो. आणि शेवटचं गाणं या ठिकाणी त्यांनी करावं अशी मी सगळ्याला विनंती करतो. विशेषतः बासरी, तुम्हाला गायचंय? नाही, बासरीवाले कुठे आहेत? त्यांनी खूप छान गाणे गायले, त्यांनी जवळ जरा खूप चांगले त्यांनी या ठिकाणी गीत गायले, बासरी गीत गायले. त्यामुळं त्यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करावं, नाही का? आणि म्हणून या ठिकाणी सगळे जुने त्यावेळेचे पॅन्थरच्या चळवळीमध्ये सगळे अधिकारी कामाला लागले. IAS झाले, IPS झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले. बाबा तुम्ही खूप मोठे व्हा, खूप मोठे व्हा. एवढे शिखराव जात असताना खालच्या माझ्या माणसाला विसरू नका जाऊ, एवढेच आमच्या मुलीला विनंती करेन. कारण की आम्ही जेव्हा आंदोलन करतो जामीनला कोणी येत नाही. आम्ही जेव्हा संघर्ष करतो तेव्हा तोंड फिरवणारे लोक मी पाहिलेत. अधिकारी व्हावेत, परंतु त्यांनी समाजाची नाळ सोडू नये ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि जर ही नाळ आपण ठेवली तर या देशामध्ये आपला गोरगरीब माणूस त्याच्यावर कधी अत्याचार होणार नाही. जर अधिकाऱ्याने जर नीट काठी जर उगारली तर कोणाची माय आली आमच्याकडे तिरक्या नजरेने बघायची, काय एवढे अधिकाऱ्याला पॉवर आहे. तर म्हणून मी मागाशी म्हणत होतो की आम्ही अनेक आंदोलन केली, मोर्चे काढले, संघर्ष केले, पण जेव्हा अटक झाली तेव्हा जामिनाला कोणी तोंड फिरकलं नाही. आणि जामिनाला विचारलं तर फोन बंद करून बसायचे, काय करणार, नाही का? पण आता ठीक आहे, माझी विनंती एवढीच आहे सगळ्यांना की सगळे एज्युकेशनमध्ये पुढे व्हावे, खूप 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 मोठे व्हावे, पण खालच्या माणसाला बिलकुल विसरून चालणार नाही. याची जबाबदारी तुमच्यावर आहे. एवढी आमची माफक अपेक्षा. सगळ्या डॉक्टर झालेत, PhD करतात, सगळे करतात, काय सगळ्यांनी आपल्या समाजाकडे पाहावं ही कळकळीची विनंती या निमित्ताने करतो. पासून माझी इच्छा राहिली की मी दादांवरती गाणं म्हणावं, कारण आठवले साहेबांना मी आठवले साहेब बनवलंय, त्यांच्यावर गाणी गाऊ. मग माझा दादा का नाही बनवू मी? आणि मी तर मुख्यमंत्री पाहते यांच्यामध्ये.
यांच्यामध्ये, प्रधानमंत्री पहाटे यांच्यामध्ये. म्हणून मी काय म्हणते, आवाज ऐकून जनतेचा. कोणतं सुर आहे? काळे कदम. आवाज ऐकून जनतेचा, जाऊन जाऊन पाहतो थेट. आवाज ऐकून जनतेचा, धावून जातो थेट. असा माणूस आहे हा ग्रेट, असा माणूस आहे हा ग्रेट, असा माणूस आहे हा ग्रेट, असा माणूस आहे हा ग्रेट. त्याचं नाव आहे, त्याचं नाव आहे, त्याचं नाव आहे, त्याचं नाव आहे परशुराम शेठ. त्याचं नाव आहे, त्याचं नाव आहे, त्याचं नाव आहे परशुराम शेठ. त्याचं नाव आहे, त्याचं नाव आहे, त्याचं नाव आहे परशुराम शेठ. आवाज ऐकून जनतेचा, थोडा ऐका. हे गाणं ब्रिजेशने लिहिलंय तुमच्यासाठी, तो वाजवते तिथं. माझा ब्रिजेश, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, प्रल्हाद शिंदे, सगळ्यांची गाणी, सगळा ग्रुप तो वाजवतो आणि त्या सगळ्यांची गाणी तो एकटा करतो आणि माझी गाणी करतो. आणि त्याला म्हटलं, अरे दादावर दे ना मला काहीतरी लिहून. त्याने लिहिलं आता चाहता काय. आवाज ऐकून जनतेचा, धावून जातो थेट. आवाज ऐकून जनतेचा, धावून जातो थेट. आवाज ऐकून जनतेचा, धावून जातो थेट. असा माणूस आहे हा ग्रेट, असा माणूस आहे हा ग्रेट, असा माणूस आहे हा ग्रेट, असा माणूस आहे हा. यू आर ग्रेट. हे पा, कुणी उठू नका. एक बुद्ध जयंती निमित्ताने मी माझ्या आज काय म्हणतात कशा स्टेटसला गौतम बुद्धांचे सगळे कलावंतांचे विचार ठेवलेत. दोघं तिघं म्हणले ते जरा TV ह्याच्यावर दाखवता येईल का. तर नेमकं बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने हे भारतातील नामवंत कलावंत नेमकं काय म्हणतात ते पाहावं आणि आपण लगेच हा कार्यक्रम संपेल. धन्यवाद. लावू रे, लावू रे तो व्हिडिओ. समाधान बहुत कम वक्त के लिए होता है और उससे पैदा हुई नफरत हमेशा के लिए. दुर्बल लोग कभी क्षमा नहीं कर सकते. क्षमा करना तो बलवानों का गुण है. अपने आप को खोजने का सबसे अच्छा तरीका है अपने आप को दूसरों की सेवा में खो देना. अपने उद्देश्य में दृढ़ विश्वास रखने वाला एक सूक्ष्म शरीर इतिहास के रुख को बदल सकता है. मैं मरने को तैयार हूं, पर ऐसी कोई वजह नहीं जिसके लिए मैं मारने को तैयार हूं. व्यक्ति अपने विचारों से निर्मित प्राणी है. वो जो सोचता है वही बन जाता है. खुशी तब मिलेगी जब जो आप सोचते हो, जो आप कहते हो और जो आप करते हो वो एक है. आप मानवता में विश्वास मत खोइए. मानवता सागर की तरह है. अगर सागर की कुछ बूंदें गंदी हैं तो सागर गंदा नहीं हो जाता.